या मोठ्या फळ्यानं झाडायचं लय सांगते बाई. असं असं मस्त फरशी चोपडी आहे ना बाई. चोपडी सटक फरशी कायच कोचरा होती. मजा येते पण बाई या फळ्यानं झाडायची. मला तर लय घरी घेते. चाल बाई मग तिकडलं घरी घेतो झाडून. एकदाच शिटूले झाडायची गरज नाही. चालूच आहे व मार्गी आज सकाळ पासून. अव ही काय म्हणतो तू? हा कायची काय म्हणतो ते? आरामशीर बोल. म्हणलं तुझ्याजवळ काही चिल्लर पैसे आहेत का काही? आज मग हे राखीचा कार्यक्रम आहे म्हणतात. मग राख्या बांधतीन ते मले तो त्याला काही द्याणार नाही का ओवाळणे? माझ्यावर कुठले पैसे? आता आपण पैसे थोडे आणले होते घरी. 200-400 रुपये होते. माझं 400 रुपये. पण त्या दिनू आला आपल्याला घाईघाईच तर घेऊन आला. पण त्या दिवशीचे ते त्या मीनाच्या घरी भेटले तुम्हाला पैसे आहेत ना मग? हो ना, मग त्याचीच चिल्लर करायला गेल तुम्ही गावातल्या दुकानात. पण त्याचं म्हणे चिल्लर नाही म्हणे. 100-100चे आहेत. आणलं 50-50च्या देवगड्या. हा 100-100च्या 5च होतील ना. हा मग 5 द्या आणि बाकीच. हो जे तेही घोर आहे नी. हो मग मला दुसऱ्या दुकानात ना. दुसरं एकच दुकान आहे का या गावात? नाही तर का कुठे याच्यात जाऊ का मी? असं शांताबाई सांगू का? नाही तर चिल्लर दिनू इलेक दिसला नाही मला. तुला माहिती असते बा चिल्लर पैसे. आंबा मी शांताबाईला मागतो मग. मॅटी मागतो म्हणजे पैसे नको मागू, चिल्लर मागू. हे धर 500ची नोट. त्या दिवशी तर दिली ना कपड्याले. हे चिल्लर द्या म्हणा. हा मग बघतो मी काय म्हणू. नाही ना जी पैसे थोडे मागतो मी. चिल्लरच दाखवा ना. काय काय पाहिजे? काय चालू आहे फुसूर फुसूर दोघांना बायकोच्या गोष्टी? काय नाही बाई ते हे काय म्हणतात येईल ना चिल्लर पाहिजे. येईल चिल्लर काही भेटून नाही राहिले कुठे. माय बाई चिल्लर काय नाही काय करतात शॉपिंग? काय आणता भाऊ? काय काही गावात दुकानात काही भेटते काही भेटत नाही. काय पाहिजे होतं? नाही बाई काही नव्हतं पाहिजे. मला चिल्लर पाहिजे होती. ते आता राख्या बांध ना मग तुम्ही बांधसान ते बाकीच्या बहिणी बांधतील ना राख्या. मग वक्तावर काय करू मी? हो हो राख्या सगळ्याच जणी बांधतात. हो पण पैसे नाही टाका लागत त्याले. तुम्ही चिल्लर चिल्लर पैशावर मानणार आहे का आम्ही? बहिणीची साईज पाहून तो ओळणी टाका करतील. हो म्हटलंच ये ना येईल चिल्लर खायला करायला. चिल्लर नका करू. मग सगळ्याला काय टाकू? एक बाई थोडी बांधेन. शांताबाई बांधत होती तर तिला मी 500 नोट टाकून दिली असती. पण मग बाकीचे आणलं तर मग त्या काय म्हणतील की पावा एकीले 500 रुपये दिले. एकीले आम्हाला काहीच नाही देऊन राहिला हा माणूस. असं होईन ना. कसं करतो यशोदे? काय चालू आहे विचार? शांताबाई स्पष्ट सांगतो. सगळ्याच्या पुढे अपमान झाल्यापेक्षा माझं 500 रुपये आहेत बाई. दिवशी मीनाच्या घरी भेट दिली की त्या मीनाबाईच्या भावानं त्या भावानं दिले ते 500 रुपये आहेत. मग त्याची चिल्लर करत होतो मी. समध्या बहिणी टाकत होतो राखी बांधल्यावर ओवाळणी. असा होता विचार. बाकी काही नाही बा. चिल्लरची गोष्ट नाही. नंदी नोट बी तुम्हाला दिली असती ओवाळणीत. बाकीच्या इले काय देऊ मग? त्या राखी बांधतील ना मले. मग काय तर बांधतातच. आणि तुम्ही एवढा काय विचार करून राहिला? त्या जे जे मागते ते द्या लागते. आमच्या अंग पद्धत नाही. भाऊ नाही ठरवत बहिणीला काय द्यायचं. बहीण ठरवते भावाला काय मागायचं. समजलं? आणि जे आम्ही मागू ते तुम्हाला द्याच लागेल. का वय सरिता मीना म्हणना हे भाऊ काय म्हणतात? हो काय भाऊ काय लावत? म्हणजे तुम्ही काय आम्हाला 50-60 रुपये भागवता का? आम्ही जे मागू ते लागेल सांगून ठेवतो. असं काय हलक्या फुलक्या बहिणीत 50 आणि 60 रुपयावर मानणारे? जे मागू ते हिरे मोती जवारात दागिने सोनं साड्या पैठण्या काही प्रॉपर्ट्या जे आम्ही मग ते द्या लागेल. आता सांगून ठेवतो. हा हो 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 यशोदे. मुखिरा आता आपण त्या जोडचं घेतलं एवढं ते गोड लागला आपल्याला. आता त्या मागतील ते तर द्या लागेल. पण काय देता? चला सगळ्या जणी
ठरवू द्या भाऊले काय याचं काय नाही ते. आपणच ठरवून घेऊ आपल्याला काय घ्यायचं काय नाही ते. चला चला लवकर लवकर सगळं काठवा बरं. जेवण झाले की मग राख्या बांधून घ्यायतात आणि मस्त बाई वाटते ते घेता येते बाई भावाजवळून. भाऊपेक्षा तर बहीणच चांगली मुकून राहिली. यशोदाबाई मस्त येऊन राहिल्या. हो शिना घालायलाच लावली साडी. हे बघ मला नाही सेटच होय तिनं दिलं तिचं ब्लाऊज. या साडीवरच शिवलं नाही काही अजून. तिथंच घातलं मी असं घालत नाही ना काही तर मला बुज नेर वाटून राहिलं जसं. शिटून दिली बाई घालून अशी ही साडी. मस्त दिसून राहिल्या ना मावशी. का काकू चांगली दिसून राहिले की नाही एकच नंबर. खरंच मस्त दिसून राहिल्या यशोदाबाई. पण माय आता तुम्ही मानवऱ्याचा अपमान करता का काय सांगा. काय मागता आणि काय नाही ते काय देते ते किती टेन्शन मध्ये आहे मध्ये कोण राहिलं काय बाई. आता कसंच करा असं करू का नाही तर या बाईनं दिल्या त्या साड्या वापस लावतो. कसं व गरिबी वाईट आहे बाई. रामदास भाऊ कोण एवढे टेन्शन मध्ये आहेत. राम भाऊ हसा ना जराशी. एवढ्या बहिणी आहे राखी बांधायला. नाही नाही बाई टेन्शन मध्ये नाही. असं काही पाहिलं नाही ना. काकाजीले म्हटलं घ्या आता एक 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 पाहून काही टेन्शन घेऊ नका हा. शांताबाई बांधताना राखी मग आपल्याला आपली ओवाळणी मागून आली पाहिजे ना. हो बाई मला तसं वाटू राहिलं काही राखी बांधतो काही वाळणी मागतो. आता काय काय भेटते काय माहित बाई. ऐक पहिले मला बांधू द्यावं मी मागतो. मी मागून मागा. थांबा व साऱ्या जणी माग थांबा. पहिला नंबर लावला मी. पहिले आरतीचं ताट मीच घेऊन आली. मालकुडी डोक्यात चालल्या साड्या घालत. आरतीचं ताट ज्या हातात तो पहिले राखी बांधीन. बरोबर आहे शांताबाई. मी तर बाई येऊन बसली पण तुम्ही लागे मागून आरतीचं ताट घेऊन आल्या लागे. हुशार तर बाई शांताबाई तच आहेत काही म्हणा. बरोबर येते ते आपण एक वाढत हो काही कामाचं नाही. अव रक्तातच असते हुशार की. तुम्ही कुठे चालल्या मोठ्या साड्या घालू दे इक पदर लावू दे तिकोण पदर लावू दे आणि सांगा सगळ्यात जास्त मीच खूपसुरत दिसतो. यशोदाबाई कोण चांगलं दिसून राहिलं सांगा बरं. मला समजा बहिणी सगळ्या दिसून राहिले. जा मा तिकडे. मावशी तर बरोबर आहे. टिका लावतो. सांग ना बाई काय पाहिजे किती रुपये पाहिजात. बाय बाई भाऊपेक्षा तर आपल्या बहिणीला टेन्शन आलं. यशोदाबाई का टेन्शन आलं एवढं. नाही जी टेन्शन नाही. टेन्शन खास. हे रामदास भाऊ सगळे मिळून मागून घेतो. मला माहित आहे समजा जणी काय मागणार आहेत. आम्ही ठेवून ठेवलेलं आहे. सगळे मिळून सगळ्याच्या वतीनं मिळून नाही सगळ्याच्या वतीनं मी मागतो तुम्हाला राखीचं ओवाळणी. राखी बांधली आता आम्ही बहिणी समद्या. आमची ओवाळणी आम्हाला देसा. हो बाई मग काय तर बहिणीचं ओवाळणी का ठेवत असते का. तुम्हाला जे पाहिजे ते माग मी काही बी करीन पण तुमचं ओवाळणी तुम्हाला देईन. एका दिवशी नाही झालं तर दरवर्षी येऊ येऊ एका एका बहिणीला देईन पण दिन मात्र नक्की. ओवाळणी दिल्याशिवाय जाच कुठे लागते दरवर्षी नाही. अतिच राहिनो हे आमची ओवाळणी. तुम्ही दोघे जण आमच्या गावातच राहा. म्हणजे बाई मला कळलं नाही. रामदास भाऊ आणि यशोदाबाई हे पा आता तुम्ही दोघ जण काही जा लागत नाही तुमच्या गावात. अतिच राहा आमच्या गावात आमच्या संग. हो भाऊ आमच्या गावात राहा. आमच्या गावात तुम्हाला कामधंदाही भेटते. लागे तुमचं पोटही भरते. तुम्ही तुमचं राहा असं नाही म्हणत आमच्या घरी राहा. आमच्या घरी नाही जन्मभर कोणी कोणाला वागू नसते शकत. पावणे दिवसाचाच वागवल्या जाते. पण आमच्या गावात राहा. आमच्या गावात तुम्हाला काम येईल. आपण सगळे मिळून सारखं चांगलं राहू. असं मागणं आहे बा आमचं. पण बाई मी होती कसा राहू काय कसं राहू बापा मी. काकाजी तुम्ही नका टेन्शन घेऊ. फक्त तुम्ही राहता का आमच्या गावात ते सांगा. बाकी समजा आम्ही करू. मला तर काही कळूनच नाही राहिलं जी. काय काय म्हणणं काय तुम्हाला लोकांचं. बापा आमच्यावर राहू उपकारच करता का. आम्ही तुमचा उपकार काही फेडू. 8 दिवसाचेच नाही फेडल्याच हात आता हे अजून काही. मावशी आपले लोकांचे उपकार असतात का कधी.
आता तुम्ही दोघंही नाही आमच्या गावात राहा. मी तुम्ही काही कामधंद्याची सोय लावून देतो आणि नसले काही तर आमचं वावरात काम करत जा आणि तुमची मजुरी घेत जा. तुमचंही भागते आमचंही काम होते. काही कोणी कोणावर उपकार नाही करत. पण तुम्ही आमच्या संग राहा. नाहीतरी तुमच्या गावात तसं नाही म्हणत मी, पण काही हे नाही ना, मग ती राहा ना. जे अशी नशीन तुमचं अति घेऊन या आमच्या गावात, आमच्या संग राहा. हा भाऊ, तेच आमची राखीची ओवाळणी समजून ते आमचा भाऊ आमच्या संग राहते. पण मले तर काही विचार करू द्या, मला काही सुचून नाही राहिलं बापू हो. झालं फिक्स काही सुचा लागत नाही काय. आम्ही सांगतो तसं ऐका. आमच्याच गावात राहा. आमची ओळणी आहे तुमच्या अंग बाकाय सांगून ठेवतो. बहिणीची ओळणी ठुकरवू शकत नाही. आणि त्या ओवाळणीत आमची हे मागणी आहे की तुम्ही आमच्या संग राहा. काय तर नाही यशोदाबाई? काय मला बोलून काही समजूनच नाही राहिलं बाई. राहतो आम्ही, आम्हाला काय आहे ततीच का हाय, आमचं काही नाही तती. हातावरच पोट आहे. अति राहतो आम्ही तुमच्या आश्रयात. पण आम्हाला मजुऱ्या भेट जातील ना. म्हणजे काम नाही केलं तर पोट कसं भरीन. त्याची चिंता तुम्ही नका करू मावशी. त्याची जबाबदारी आमच्या अंग. आता चला घ्या पटपट तुमच्या राख्या बांधून आणि चला वावर ताटा. आता सगळे माणसं खोळंबले तिकडे बाहेर. आटपा तुमचं रक्षाबंधन. आता बांधा पटपट राख्या. हो, मी ताटा करायलाच घेते. काय हो बाई, हा पांडू कोण येते व? काल म्हणे मी सकाळूनच येतो बाई. 9-10 लोक हजर. 9-10 वाजलेच नाही अजून. काय करावं का ताटा मग. आता जाऊ दे बाई. आता कुठलं वाट पाहिलं काय बो मामा, पांडू कोण नाही आला. नाही तर मग असं असेल व माय वहिनीचा भाऊ आला असेल. बरोबर आहे, पाहुणे आले असतील घरी. कायच त्याचं येणं होती. जाऊ दे सकाळी नाही तर. पण वहिनी तर म्हणे, पुष्पा वहिनी म्हणे घे येऊन राहिलं म्हणे यशोदाबाईच्या भेटीले. काय बाई हे बोलतात काय करतात काय. आपल्या जीव टांगली लागते. येतो म्हणलं की वाट पाहते जीव. असं वाटते येते मा येते येत नाही म्हणलं की एकदाच काळजी जाते. असं येत नाही. जाऊ दे नाही सांगलं. फोन केलं आणि येतो आणि अजून पत्ता नाही. माय बाई 100 वर्ष नाही 1000 वर्ष आयुष्य व माय बाई. हा प्रणवाचा आवाज आहे. प्रणव. आई मामा मामी आले. मला प्रणवचा आवाजच आला ना. पाठच पाहू राहील ती मी. अरे बोक्या, तू इथं वाट पाहून राहील ती मी. ये काय वहिनी किती उशीर. अहो माय बाई सांगूच नका. निघता तुमच्या भावात सरत नाही. मा झालत. त्या यशोदाबाई कुठे आहेत? हो यशोदाबाई अंदर आहेत. भेट घेतो बाई मी पहिले त्याची. हो जा अंदरलाच घरात आहेत. शिटूच्या खोलीत असतील. शांताबाई तुमची तब्येत साजरी आहे ना? तुमच्या पुढेच तर माय धडी धाकड उपी. मी तर म्हणतो 2 किलो नाही 5 किलो वजन वाढलं. पुरात वाहून गेली तापासून. एवढं जर वजन ता असतं ना तर वाहूनही नसती गेली कधी. काय माय शांताबाई तुम्हाला तर मजा का सुचत. बरं मी येतो त्या बाईची भेट घेऊन. हो बेटा. ये माझोट ये बरं माकोळेवर ये बरं. बोका आला बाई मा बोका आला. अहो पांडुभाऊ आला वाटते व. हो पांडुभाऊ. हो ते काय वहिनी या ना वहिनी माई व. साडी गिडी मस्त घातली व. टक्कर राहिला आम्हाला. मग नंदाईले टक्कर नाही देऊ तर काय माई बाई. कशी काय येडी गबडी. मला माहित होतं नंदाला झक्कर राहतात. म्हणलं आपण त्याच्यात उठूनच दिसलो पाहिजे समद्या नंदाईत. पा कशी साजरी आली मी टिप साडी घालून. तुमच्यापेक्षा साजरी 16 पेक्षा पुष्पा वहिनी आमच्यापेक्षा साजरी नाही. एकाहून एक वर चढ साडी घातली आहे. पाव माई कशी दिसते. तू राय ना माग पुष्पा वहिनी. माई काढता का फोटो. सेल्फी काढता का सेल्फी.